दिवसभर उन्हात तानात राबायचं आणि घराचा उंबरा ओलांडला की वेळेपासून एक चकार शब्दाने विचारणार नाही मी. मागच्या वेळेला हेच बोलला होता तुम्ही. आता आवरा या अश्रूना, नाहीतर कोणाला वाटेल की आम्ही तुमच्यावरती हात उगारला होता म्हणून. नाहीतरी तुमच्या महादेवाचा आमच्यावर उल्हास प्रकट होत असतोच. त्यातून फाल्गुन मास नको आहे. मी तुमची पंत आले की मला त्यांना सगळा हिशोब द्यायचा आहे. तुमच्या शंकांचं निरसन करायला आमच्याकडे वेळ नाहीये. एका प्रश्नाचं उत्तर देऊन जाल का? तुमच्या कोटाच्या खिशात गजरा मिळाला, चुरगळलेला. तो हा प्रश्न आम्हाला नाही, स्वतःच्या लंगड्या पायाला विचारा. डोक्यावर एवढा ताण घेऊ नका. वी विल गो स्लोली अँड स्टेडीली. तुम्हाला काही हवंय? चहा, कॉफी, काही सांगू? एका प्रश्नाचं उत्तर हवंय. मिळेल? त्यासाठीच मी इथे बसलोय मिसेस शास्त्री. तुम्हाला अजूनही असं वाटतं की मी वेडी आहे? या प्रश्नाचं उत्तर मी फक्त हो किंवा नाही मध्ये देऊ शकत नाही मिसेस शास्त्री. कारण नाही म्हटलं तर माझं ज्ञान ज्या आधारावर उभा आहे तो पायाच खचल्यासारखा होतो. आणि हो म्हटलं तर मला समोर जे दिसतंय ते नाकारल्यासारखं होतं. मला आता फक्त प्रवाहाबरोबर वाहत राहायचं आहे. मला वाहू द्या मिसेस शास्त्री, प्लीज. येऊ मी? हो मिसेस शास्त्री, दिवाळी आहे तेव्हा 2 दिवस क्लिनिक बंद राहील. आता आपली भेट 2 दिवसांनंतरच होऊ शकते. बरं, मी फोन करूनच येईन. शुभ दीपावली. शुभ दीपावली. वाह,
काय झाला का फराळ? लाज नाही का ग वाटत तुला? आता झाला का फराळ हा साधा निरुपद्रवी प्रश्न विचारायला लाज कशाला वाटायला पाहिजे? कळेल का मला? तुला काय आमच्यावर देखरेख करायला मुकादम म्हणून नेमलंय? एक पैशाची मदत केली नाहीस आणि आता वर तोंड करून विचारते झाला का फराळ? चकलीच्या पिठात मीठ कमी होतं कोणी सांगितलं? आणि बेसनाचा डबा कोणी काढून दिला तुला? छान, ही मदत का तुझी? वा, लग्न करून सासरी गेल्यावर काय करणार आहेस कोणास ठाऊक. मी कशाला काय करू? सासू करेल ना काय ते. तो एक देई ना ठेवून. आई तुम्हाला एक सांग, बाहेर बाजारात सगळा फराळ रेडीमेड मिळतो. तुम्ही कशाला नाही ही सगळी उरसफोड करत बसता? मला खरंच काही कळत नाही. जेवण पण रोजचं मिळतं बाहेर हॉटेलात रेडीमेड. तिकडेच जाऊन जेवा ना. त्याला तरी कशाला हवी आई? वर बोलणी नाही खावी लागणार. तिकडेच जाऊन पडा दिवसभर. सगळ्या आयांना ना रिटायर करून टाका. बाप रे माते, तू एका ज्वलंत सामाजिक प्रश्नावर अगदी नेमकेपणाने बोट ठेवलेले आहेस. तू जरा गप्प बसशील का? तुझ्याशी बडबड करत राहिले तर इथे माझं प्रमाण चुकायचं. आई मी खरंच तुला सांगते, तू सगळे पदार्थ घरी करण्याचा तुझा का हट्ट असतो ना मला कळत नाही. अगं आपण बाहेर न मागूया. ज्या बायका दिवसभर घराबाहेर काम करतात ना, नोकऱ्या करतात, त्या बाहेरून फराळ विकत आणतात. आणि ते मी समजू शकते, त्यांना वेळच नसतो. पण मी इथे दिवसभर घरात असते ना, आणि दिवाळीचा फराळ हा सगळ्यांनी एकत्र बसून करायचा आणि एकत्र बसून खायचा. आपल्या हाताची गोडी लागते पदार्थाला, कळलं का तुला? आणि म्हणून नोकरी करणाऱ्या बायका सुद्धा फराळ विकत आणतात, पण वेळात वेळ काढून एक तरी पदार्थ घरी स्वतःच्या हाताने करतातच. आई, करंज्यांचं सारण तयार झालंय. हा, तुमचं पीठ मळून झालं की मी लाटायला घेते. अगं अरे मारतेस काय? कसले तरी हात घालू नकोस. शुभ्रा, पहिली दिवाळी. नवऱ्याला सोडू नकोस हं. जाम कचकून वसुली करून घे. मी सांगते, मी कचकून वसुली केली तर भाऊबीजी पर्यंत काय उरणार नाही त्यांच्याकडे. त्याची काळजी तू करू नकोस. हो मला सवय आहे त्याची. मी बरोबर करीन. 3 भाऊ दरवर्षी हँडल केलेत मी. तिघां नाही. बरं चला, उभ्या काय राहिलायत? लवकर लवकर फराळ करा, नाहीतर बोनस मिळणार नाही या वर्षीचा. हे मुन्ना, काय करतेस? आंब्याची कलमं लावते. काय कंदील करते, दिसतंय ना. नीट बोललीस तर काय तोंड कडू होईल तुझं. मैंने सोचा बच्ची काम कर रही है तो उसे मदद कर दो. आता नाही. माझा कंदील तयार करून झाला ना की नंतर कचरा काढायला बोलवी ना. जा बाय. अच्छा, म्हणजे मी झाडू आला. ठीक आहे ग, हाक मार मला कधी मदतीसाठी. बघ येतो का. अरे ये दादा. मगाच अजून चाकण्या सगळ्यात निम्म्या चकल्या संपवल्यास तू. मी खायला नव्हतो काही आलो. मी विचारायला आलो होतो तुला काही मदत हवी आहे का? हो, तो डबा दे काढून जा. हा, कुठला? हा की हा? अरे तो मोठा. हा हा, सावकाश. हा, याचं काय? चिवडा भरायचा आहे मला त्याच्यात. बर, आता घे. थँक्यू. डबा काढून दिलास ना म्हणून. जात. आणखी काय करू का मदत? ए, या चकल्या फार कमी वाटतायत. मी चकल्या पाडून देऊ आणखीन तुला? आदिनाथ, आपल्याकडे की नाही गोल चकल्या खायची पद्धत आहे. तुकडा चकली खात नाही ना आपण. हा, जा आता, आम्हाला माझं काम करू दे. मी एवढं स्वतःहून तुला मदत हवी आहे का विचारायला आलो तर ठीक आहे ग. ठीक आहे ठीक आहे. आता बोलाव मला, विचारा टेस्ट कशी झाली ते. येतो का बघ. बघ
साजिल. आदिनाथ, अहो हळू सांडलंच तर उठणं. ते लांब ठेवा प्लीज. शुभ्रा हवी? तुम्हीच खा, आम्हाला नाही असं उठसूट खायची सवय. हो का? शुभ्रा ए शुभ्रा, काय चल ना बाहेर जाऊया. बाहेर आता? कुठे सणावाराच्या दिवशी तुम्हाला बाहेर जायचं सुचतंय आता? आम्ही बोर झालोय ना फार. घरात सगळ्यांनाच काम आहेत, मीच एकटा रिकाम टेकडा आहे. चल ना शुभ्रा बाहेर. आदिनाथ प्लीज मला त्रास देऊ नका, खूप काम आहे तो मला. चल ना शुभ्रा. आदिनाथ बघा, हलवलं तर उठणं लावी ना. नाही ते लांब ठेव प्लीज. आता का? आता का? एकदा ते लांब ठेव. तुला माहिती आहे ऐकून स्नीजिंग. शुभ्रा बाहेर जातो ना आपण, शुभ्रा उठणं लावून शुभ्रा छान आपण बाहेर शुभ्रा प्लीज शुभ्रा 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 चल शुभ्रा. एकदा पार्वती थांब. पार्वती पार्वती थांब तिथेच. उभी राहा तिथेच. पार्वती पार्वती उभी राहा. पार्वती 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 थांब म्हणतोय ना. थांब 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 तिथेच. पार्वती थांब थांब थांब. मोरे मन भाए और कछु न सुहाए और कछु न सुहाए. साजन मोरे मन भाए साजन मोरे मन भाए. शुभ्रा शुभ्रा काय ग कुठे हरवलीस? काही नाही. सांग ना काय झालं? आर यू ओके? नॉट फेअर शुभ्रा, दिस इज नॉट फेअर. फिट्टम फाट झाली. कसली? मागच्या जन्माची. मालक नमस्कार करतो. आयुष्यमान भव. श्रीराम श्रीराम. घ्या विष्णुपंत. लक्ष्मी पूजना निमित्त हा खाऊ. आणि आता फराळाचं बघा, आडवा हात मारू. काय आणू सांगा? चकले आणू, कडबोळे आणू, तुम्हाला शंकरपाळे आणू? अरे अरे वेडा आहेस का तू? माझे आहेत ते दात घशात घालायचा विचार आहे का तुझा? मग काय आणू तुमच्यासाठी? एखादा रव्याचा किंवा बेसनाचा लाडू आण. हो आत्ता आणतो. अरे हो मालक, सकाळी एक गोष्ट सापडली की तुम्हाला मी गडबडीत सांगायला विसरलो. काय रे? ही चावी त्या दिवशी भुयारातनं पेटी काढली त्याच्यात नव्हती का? आज ती पेटी मी महादेव दादाच्या खोलीत नेली तेव्हा लक्षात आलं. मी या गोष्टी जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच पुन्हा पुन्हा माझ्या समोर येऊन माझी टर उडवतात. माझं काही चुकलं का मालक? नाही रे, तुझं काहीच चुकलं नाही. त्या आरशाच्या कोड्यावरून वाड्यातले सगळे आरसे तपासून झाले. सगळे आरसे झाले, त्यातली प्रतिबिंब झाली, सगळं झालं. म्हटलं आता बास. हा खजिन्याचा वेळ लावणारा शोध थांबवायचा. तर आता ही किल्ली. तुम्ही काही करू नका मालक. मी वाड्यातल्या सगळ्या टाळ्यांना ही किल्ली लावून बघतो. कुठल्या तरी एका टाळ्याला नक्की लागेल ना. तुझी हौस शमवण्यासाठी तू कर हो हा खटाटो.
पण यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे मी तुला आत्ताच सांगतो. ते मी बघतो, तुम्ही काही काळजी करू नका. आधी फराळाचं बघा. या जंजाळापायी आपण आपला सण नको खराब करायला. जा, माझ्यासाठी एखादा छानसा बेसनाचा लाडू घेऊन ये. आत्ता आणतो. श्रीराम श्रीराम. वहिनी वहिनी. थकलास का रे दिनू? गोष्ट गोष्ट? आज कुठची गोष्ट ऐकायची आहे दिनूला? भीमाची आणि बकासुराची. भीमाची आणि बकासुराची? अरे पण किती वेळा ऐकलीस तू ती गोष्ट? पण नाही, मला तेच पाहिजे. भीम बकासुराला गरा गरा फिरवतो आणि दार दिशी आपटतो आणि मग ते बघ, अख्खी गोष्ट आठवते तुला. आज आपण तुला श्रावण बाळाची गोष्ट सांगूया. कोण ग श्रावण बाळ? होता एक तुझ्यासारखाच शहाणा मुलगा. आपल्या आईवडिलांची खूप सेवा करायचा तो. वहिनी, एक विचारू? काय रे? देवाच्या घरी सुद्धा खूप मोठी दिवाळी असते का ग? म्हणजे? दिवाळीत आपण खूप फराळ केला, खूप फटाके फोडले, पण आई देवाच्याच घरी आहे, तिला कोणी फराळ करून दिला असेल? देवाच्या घरी आपल्यापेक्षाही खूप मोठी दिवाळी असते. म्हणून आई तिथून परत येत नाही. मी उद्याच्या टाकेनं आईला पत्र पाठवतो. आपण इथे खूप मोठी दिवाळी साजरी करू, खूप मोठी रांगोळी काढू, तुला हवं ते करू, पण तू फक्त मला एकदा भेटायला ये. येईल ना आई? नाहीतर महादेव दादानं माझ्यासाठी जादूची अंगठी आणली आहे ना, त्यानं मी आईला परत घेऊन येईन. मी स्वतः उडत उडत देवाच्या घरी जाईन आणि मग. दिनू, असं बोलू नये. असं म्हणजे कसं? अरे, एकदा का आपण देवाघरी गेलो की तिथून परत येता येत नाही. का? देवाची लाडकी लोक असतात ना ती, तो पाठवत नाही त्यांना परत. देव दुष्ट आहे. दिनू, असं नाही बोलायचं बाळा. नाही तर काय, त्याने एकदा तरी पाठवायला पाहिजे ना आईला परत माझ्याकडे. अरे, मी तेच तर तुला सांगतेय. एकदा का तिकडे कोणी गेलं की तिथून परत येणं शक्यच नसतं. आणि म्हणूनच तर देवाघरी जायच्या आधी सासूबाई माझ्याजवळ आल्या होत्या. तुझ्या जवळ? पण तेव्हा तर तू या घरात नव्हतीसच. माझ्या स्वप्नात आल्या होत्या त्या. तुझ्या स्वप्नात माझी आई आली होती? हो. कशी दिसते ग ती? खूप सुंदर. काय म्हणाली ती तुला स्वप्नात येऊन? ती मला म्हणाली, आता मला देवाघरी जावं लागतंय, तर तू माझ्या दिनूची काळजी घेशील का? त्यावर तू काय तिला म्हणालीस? मी तिला म्हणाले, आजपासून दिनू माझा लेक आहे आणि म्हणूनच तर मी या घरात आले. म्हणजे तू माझ्यासाठी या घरात आली आहेस? म्हणजे तू माझी आई आहेस? हो रे राजा. मीच तुझी आई आहे. म्हणजे तू माझ्यासाठी या घरात आली आहेस? म्हणजे तू माझी आई आहेस?